नमस्कार मित्रांनो, नाम आहे सतीश आणि आपण बघा सतीश जाधव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आत्ता आपण व्हिडिओ करतोय तो म्हणजे माणगाव बायपासचा. आणि या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट टू एंड संपूर्ण एरिया कव्हर करणार आहोत. त्यामध्ये असणारा रेल्वेचा ब्रिजसुद्धा. अनेक लोक रेल्वेचा ब्रिज कव्हर करण्यासाठी सांगत होते आणि आज तो आपण व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. त्यानंतर पूर्ण म्हणजे पुण्याचा जो हायवे आहे तिथपासून पुढचा जो रस्ता आहे तो सुद्धा किती झालेला आहे, पावसाळ्यापूर्वी तरी तो चालू होऊ शकतो का ते सुद्धा पाहणार आहोत. बाकीचे रस्त्यांना किती वेळ लागणार आहे, बाकीचा पूर्ण बायपास कधी चालू होणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत. आणि आत्ता वाजले सकाळचे 7:30, त्यामुळं आत्ता कोणी काम करताना एवढी माणसं रस्त्यात दिसणार नाहीत. त्यामुळं असं काही बोलू नका की कोणीच काम करता दिसत नाही. जेवढा मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे ना आत्ता, त्यामध्ये सगळ्यात फास्ट जर काम चालू असेल ते आहे माणगाव बायपासचं काम. बाकीचे सगळे काम मी बघितले पण ते खूप स्लो चालू आहेत. त्यातल्या माणगाव बायपासचा नक्कीच काम फास्ट आहे. म्हणजे फास्ट म्हणजे तसं फास्ट नाही बोलता येणार, पण बाकीच्या कामांच्या तुलनेमध्ये तरी खूप फास्ट चालू आहे. तर चला तर आत्ता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा सांगतो की हा जो बायपास आहे त्याच्या आपण मुंबई एंडला आहोत. म्हणजे ह्या साईडला मुंबई आहे आणि जिकडे आता आपण चाललो आहे त्या साईडला गोवा आहे. तर हा बायपास इथून स्टार्ट होतो. तिथं तुम्ही माझ्या मागे बघतो, हा जो रेड्डीज हॉटेल आहे ना पाठीमागे माणगावच्या अलीकडे लागतो, तिथून स्टार्ट होतो. जर थोडं अजून माहिती पाहिजे असेल तर एक जुना इकडे एक ओपन अम्ब्रेला हॉटेल आहे, त्याच्या थोडं पुढे आलो का इकडून डाव्या साईडला बायपास स्टार्ट होतो. तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आता आपण जो पहिला ब्रिज आहे नदीवरचा त्याच्या दिशेने जात आहोत आणि इकडे तुम्ही पाहू शकता की काम चालू आहे. ते म्हणजे जे ग्लायडर वगैरे आहेत ते तयार करायचं काम इथे चालू आहे. आणि इकडून पुढे पाहिलं तर पुढे तो ब्रिज आहे, तर ब्रिजचे कॉलम वगैरे बांधायचं काम चालू आहे आणि नक्कीच खूप फास्ट काम चालू आहे कॉलम वगैरे बांधायचं. आता थोडं पुढे जाऊन आपण थांबूयात, कारण का पुढे खूप माती वगैरे ओढली आहे, तिकडे बाईक आपली जाणार नाही आहे. तर इथूनच तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे पुढे कामं चालू आहेत ते. पुढे समोर तुम्ही पाहू शकता की कॉलम वगैरे बांधायचं काम चालू आहे. जो समोरचा कॉलम दिसतो आहे तिथे त्याच्या पलीकडे पण नदी आहे आणि तिथे बाजूला कॉलम उभे केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम खूप फास्ट चालू आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे महिन्याभरापूर्वी जरी पाहिलं तरी एवढं इकडं कामाची जो काहीच दिसत नव्हते कॉलम वगैरे ते आता दिसायला लागलेले आहेत. आणि लवकरच ब्रिजसुद्धा पूर्ण होऊन आपल्याला रस्ता पाहायला मिळेल. तर आता तिकडे पलीकडच्या बाजूला जाऊन जरा जवळून पाहूयात. आपण आत्ता पलीकडच्या बाजूला आलेलो आहोत आणि इकडे पाहू शकतो की इकडे कसे कॉलम वगैरे काढले आहेत. आणि हा जो कॉलम दिसतो आपल्यामध्ये ह्याच्या पलीकडे नदी आहे आणि नदी वाहणार आहे त्याच्या पलीकडून. आणि ते हे दोन साईडचे कॉलम उभे आहेत. इकडं सुद्धा पलीकडचा कॉलम तयार आहे, ह्या साईडचा कॉलम बाहेर काढलेला आहे. आणि ते फायनल येणार आहे. इकडून भराव करून फ्लावर जाणार आहे डायरेक्ट पुढे तिकडच्या साईडला. तर तिकडे नीट उन्हामुळं दिसत नसेल तर तिकडे आहे तो रेल्वे क्रॉसिंगवरचा ब्रिज, ज्याच्यामुळे सगळा प्रोजेक्टला डिले होत आहे तो. तर इकडे तरी ह्या ब्रिजचं कामाला खूप वेग आहे आणि व्यवस्थित चालू आहे. आता इकडून आपण असं ह्या साईडला जाऊयात आणि इकडे जाऊन पाहूयात की किती वेळ वगैरे लागणार आहे, कसं काम झालेलं आहे, किती भराव वगैरे टाकलेलं आहे ते डायरेक्ट रेल्वे ब्रिजपर्यंत. तर आता आपण निघालो ते रेल्वे ब्रिजच्या दिशेने. आणि इकडे तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे कॉलम वगैरे बांधलेले आहेत, ते किती खूप फास्ट काम झालेलं आहे या साईडचं तरी. आता ही जी साईडला वॉल टाईप दिसते ना, ते असणार आहे ब्रिजच्या अलीकडची जी भिंत असते ना, जिथे भराव वगैरे टाकतात त्याला थांबवण्यासाठी, भराव वगैरे पकडून ठेवण्यासाठी. आणि इकडे पूर्ण भराव असणार आहे ते पूर्ण ह्या ब्रिजपर्यंतचा जो रेल्वे ओव्हरब्रिज असणार आहे तोपर्यंत ह्या भराव असणार आहे. आणि इकडे भराव वगैरे टाकलेला आहे तो, म्हणजे थोडाफार भराव टाकला आहे, जास्त नाही, कारण का अजून त्यांचे व्हेकल्स वगैरे चालू आहेत. जास्त भराव टाकला तर त्यांना मुवमेंट करायला तेवढाच त्रास होणार आहे. त्यामुळे पहिले ब्रिज बांधून तिथे नंतर हळूहळू भरावसुद्धा करतील. आणि तुम्ही पाहू शकता इकडे पुढेसुद्धा काम चालू आहे. आणि जी काही लेवल आहे रस्त्याची, ब्रिजची लेवल आहे आणि रेल्वेवरती जे लाईनसाठी जे पोल टाकलेले आहेत त्यांची जी लेवल आहे ती कुठेतरी थोडी मॅच होते. त्याच्यामुळे कसं होतं आहे, ब्रिजच्या कामामध्ये अडथळा येतो आहे. तर ती कुठेतरी कमी जास्त करून किंवा काहीतरी ॲडजस्टमेंट करून त्यांची कामं करायची बाकी आहेत. तर त्याचं आपण कसं आहे ते वरती ते रेल्वे रुळाच्या इथे जाऊयात आणि तिथे पाहूयात की लाईनची लेवल आणि ब्रिजची लेवल कशी आहे ते, आणि पुढचं थोडं डिस्कशन करून घेऊयात. हे जे लाईटचा पोल आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतोय ते तिकडे व्हिडिओमध्ये आहेत. अजून हे इकडचे असे हे लाईटचे पोल वगैरे आहेत ना,
त्यामुळं काय होतं आहे, लाईटचे पोल म्हणजे इन सेन्स की ह्या ज्या केबल गेलेले आहेत त्यांचे जे पोल आहेत ना, त्यांची हाईट बघा किती जास्त आहे आणि ह्या ब्रिजच्या वरची हाईट बघा किती कमी होते. तर हे हटवायचं वगैरे काम करणार आहेत, की त्याच्यामुळे काय होतं आहे की या ब्रिजच्या कामामध्ये येत आहेत आणि त्यामुळं काही दिवस काम रखडून राहिलं होतं, काही वर्ष काम रखडून राहिलं होतं. काही वर्ष रखडलं होतं, त्याची कारणं वेगळी होती. पण आत्ता जे हे रखडलं त्याचं कारण हे आहे आणि लवकरच त्यांची आता वेगळी एक शटडाऊन घ्यावं लागेल या सगळ्यासाठी आणि हे सगळं काम करावं लागणार आहे. ब्रिजचं तुम्ही काम पाहू शकता की कशा प्रकारे चालू आहे ते. म्हणजे जो उजव्या साईडचा ब्रिज आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा एका पाहिला होता की उजव्या साईडच्या ब्रिजचं काम खूप फास्ट चालू आहे, तसंच डाव्या साईडचं पण चालू आहे. तर अशा प्रकारे इकडेही कामं वगैरे व्यवस्थित चालू आहेत. इकडच्या साईडला फक्त भराव वगैरे करून रस्त्याचं काम चालू आहे आणि इकडून आता आपण आलो. आता आपण जाणार आहोत इकडून पुढे पलीकडच्या बाजूला. मित्रांनो, आता आपण पलीकडं होतो, जो समोर ब्रिज दिसतो या पलीकडून व्हिडिओ करत होतो आणि आता ह्या साईडला आलेलो आहोत. पुढे जाण्यामध्ये काय अर्थ नाही, कारण का मग ते पुढे आहे ते पलीकडून दाखवलेलं आहे सगळं ब्रिज वगैरे. तर आता आपण इकडे पलीकडच्या बाजूला आहोत आणि आता पलीकडून इकडून तुम्ही पाहू शकता इकडे ब्रिजचं काम आहे आणि इकडून आता या साईडला रस्त्याचं काम तर बऱ्यापैकी झालं होतं. बरेच वर्ष अगोदर 2-3 वर्ष अगोदर रस्त्याचं काम झालेलं आहे. एक थोडंसं इथलं एक 100 मीटरचा पॅच जर सोडला ना तर पुढून रस्त्याचं छान काम झालं होतं. जवळजवळ 2 ते 3 वर्षापूर्वीच काम झालं होतं त्याचं छानपैकी. आता जे बाकीचे त्याच्या जोडायचं वगैरे काम आहेत ते चालू आहेत. मधले जे डिवायडर वगैरे बांधायचे किंवा साईडच्या वॉल वगैरे बांधायचं अशी जी कामं आहेत ना ती आता चालू केली आहेत त्यांनी. आणि मुख्य म्हणजे एक लेन त्यांना चालू करायची आहे पावसाळ्याच्या पूर्वी, म्हणून एक लेन म्हणजे कुठेही बघितलं ना रस्त्याच्या कामामध्ये तर एक लेन कुठेतरी कंप्लीट करताना ते दिसत आहेत. फक्त तर महत्त्वाचा प्रश्न राहील तो म्हणजे त्या ब्रिजचा, जो रेल्वे ओव्हरब्रिज आहे आणि नदीचा ब्रिज आहे आणि त्याच्यामधली जी गॅप आहे जिथे मी मगाशी बोललो की भराव टाकायचं वगैरे आहे. सो ते सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याला वेळ लागणार आहे आणि आता वेळ खूप कमी, कारण का पावसाळा चालू आहे. पावसाळा चालू झाल्यानंतर हे जे भराव करणे किंवा मोठे मोठे ब्रिज बांधणे ह्या कामांना कसा थोडासा अडथळा येतो, किती आपण नाही म्हणतो, कारण का कोकणामध्ये आपण कोकणामध्ये पाऊस खूप जास्त असतो. तर ह्या गोष्टी आता कशा ते टॅकल करतात किंवा पावसाळ्यामध्ये काम चालू ठेवतात का, तर हे सगळं पाहावं लागणार आहे. तर ते आपण भविष्यामध्ये पाहूच कसं कसं काम होतं आहे ते. कदाचित तेव्हा आपण इकडचे ह्या व्हिडिओ तर नाही करता येणार, कारण का पाऊस असेल तर इकडे चिखल वगैरे असेल त्यामुळे इकडे येता येणार नाही आहे. पण रेल्वे ब्रिजचं तरी ॲटलिस्ट तिथे कसं काम चालू आहे वगैरे ते आपण दाखवायचा प्रयत्न नक्कीच करूयात. पण जर जमलं तर इकडचे सुद्धा आपण एरिया पूर्ण कवर करायचा प्रयत्न करू. आता तर आपण जे पाहतो आहे त्या रस्त्याचं काम तर जवळजवळ 2-3 वर्ष अगोदरच झालेलं होतं आणि ठीक आहे, काम चांगलं झालेलं आहे. इकडे लेवल रस्त्याची चांगली आहे. आता तो किती टिकतो वगैरे ती दुसरी गोष्ट आहे, पण रस्त्याची लेवल वगैरे तरी व्यवस्थित आहे. जे बंप वगैरे भेटतात ना गाडीला बाकीच्या रस्त्यामध्ये ते इथे भेटत नाही आहेत. आता इकडचा हा जो पॅच आहे ना इथपासून, तो हा पॅच आता रिसेंटली केलेला 1 महिना झाला असेल तयार करून. तर इकडचं कामसुद्धा त्यांनी फास्टमध्ये केलेलं आहे. आता रिसेंटली म्हणजे कामाला खूप वेळ लागला. अगोदर बरेच वर्ष काम स्लोली चालू होतं, पण आता बऱ्यापैकी काम फास्ट आहे चालू. आणि जे एक लेन ज्यांना चालू करायची आहे ना त्याच्या दृष्टीने तर काम चालूच आहे. त्याच्या बाजूला जिथे पॉसिबल आहे दोन्ही लेन चालू ठेवणं ते सुद्धा ते करता आहेत. म्हणजे जे ब्रिज वगैरे आहेत ना ते आय थिंक एक साईडचे चालू करतील, पण बाकीच्या रस्त्याचे दोन्ही साईड त्यांना पॉसिबल आहे तिथे करू शकतात ते चालू, कारण की तशा पद्धतीने चालू आहे. आता आपण इथं पोचलेलो तर ठिकाण आहे तो म्हणजे खालून इथे पुण्याकडे जाणारा रस्ता आहे. तर खालून पुणेचा रस्ता जातो आणि वरती ब्रिज बांधलेला आहे. तर हे तर मधली जे छोटे छोटे पॅच आहेत ना ते टाकायचे बाकी आहेत. बाकी तर इथपर्यंत तर तुम्ही रस्ता किती झाला आहे ते पाहिलेलंच आहे. आणि इकडूनसुद्धा पुढे बघितलं गोवा एंडकडे जाणारा रस्ता त्याचंसुद्धा काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आता इकडून ह्या ब्रिजच्या डाव्या बाजूनी ह्या मुख्य रस्त्याला यायला रस्ता आहे जो सर्व्हिस रोड आहे तो, आणि तिकडून कंटिन्यू हा रस्ता पुढपर्यंत आहे. म्हणजे जिथे गोवा एंड आहे माणगाव बायपासचा तिथपर्यंत कनेक्ट व्हायला जागा आहे. पण तिथे आता सध्या कामं आहेत रस्त्याची, त्यामुळं मोठ्या गाड्यांमध्ये अडथळा येऊ शकतो रस्त्याच्या कामाला वगैरे, किंवा गाड्यांनासुद्धा धोका होऊ शकतो, कारण का तिथं काम चालू आहे, खड्डे वगैरे काही काही ठिकाणी तर गाडी आपटू शकते.
म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या होऊ शकतात. त्यामुळे सध्या तरी कोणीही इकडून प्रवास करणं टाळावं. काही ड्रायव्हर असतात जे आपल्या गाड्या घेऊन जातात आणि स्वतःच्या जीवाची काळजी नसते, सोबत गाडी असणाऱ्यांच्या जीवाची सुद्धा काळजी नसते आणि गाड्यांची सुद्धा त्यांना काळजी नसते, अशी गाडी घेऊन जातात ह्या साईडनी. पण तसं जाऊ नका, कारण का खूप रिस्की आहे इकडून 4 व्हीलर वगैरे घेऊन जाणं सध्या तरी. तर इकडे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडचे लेन व्यवस्थित झालेले आहेत आणि साईडला पण बऱ्यापैकी जागा आहे अजूनही. ह्या ठिकाणी तर ते सर्व्हिस रोड येऊन मिळणार आहे, त्यामुळे साईडला जागा जास्त आहे. आणि पुढे तुम्ही पाहू शकता जो डोंगराळ भाग होता तो पूर्ण काढून तिथे आता लेवल करून तिथेसुद्धा रस्ता केलेला आहे. त्याच पॉईंटला थोडं पुढे थोडा एक 100 मीटर किंवा 50 मीटर अंदाजे काम बाकी आहे रस्त्याचं. आता हा रस्ता झाला म्हणजे एवढंच नाही, ह्याच्यानंतर बाजूला जे सुरक्षा भिंती असतात छोटे ते येणार, मधले डिवायडर येणार, त्यांची मार्किंग येणार, जे क्रिटिकल पार्ट आहे तिथे लाईटिंग येणार, रिफ्लेक्टर येणार, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या मोठ्या. पण ॲटलिस्ट रस्ता जरी झाला ना तरी समाधान वाटेल की आता होईल म्हणून चालू रस्ता. आणि हा जो मी 51 मीटरचा पॅच बोललो जो ज्याचं काम बाकी आहे 100 मीटरचा असू शकतो, तर एवढं हे काम मधल्या पॅचचं बाकी आहे आणि ते सुद्धा होईल 1-8 दिवसामध्ये, कारण की त्यांनी मशिनरी वगैरे आणून ठेवत आणि रस्त्याची लेवल वगैरे ते व्यवस्थित केलेली आहे. फक्त आता पॅच फायनलचा जो फायनल लेवल टाकायची असते तीच राहिलेली टाकायची. उजव्या साईडला तुम्ही बघता की ते काम केलेलं आहे तिकडचं आणि ते इकडचं सुद्धा काम करतील ते. आणि आता हा जो समोरचा पॅच दिसतो आहे ना जिथे आपण मुख्य रस्त्याला आता जॉईंट करणार आहोत तिथे, तर इथपासून पूर्ण जो रायगड फाटा आहे हा तोपर्यंत रस्ता व्यवस्थित झालेला आहे. फक्त एक मधला ब्रिज सोडला तर बाकी रस्ता व्यवस्थित झाले आहे. दोन्ही साईडचे लेन झालेले आहेत, त्यांची आता छोटी मोठी कामं आहेत तीच बाकी आहेत, पण रस्त्याचं काम तर मुख्य झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता की कशाप्रकारे रस्ते झाले. आणि मुख्य म्हणजे ह्या साईडला हे रस्ते झालेले आहेत ना, ह्यांची क्वालिटी चांगली आहे रस्त्याची. मुख्य म्हणजे लेवल चांगली आहे. अजूनपर्यंत त्याच्यावरून जास्त वाहनं जात नाही आहे, त्यामुळे तरी अजून काही सांगू शकत नाही. पण सध्या तरी रस्त्याची लेवल खूप छान आहे. जास्त असे खाच खळगे नाही आहेत ज्याच्यावरून गाडी उडते अशी नाही. कारण आपण बाकीच्या अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं की रस्त्याची लेवल जे नवीन नवीन फ्लायओव्हर वगैरे झाले आहेत म्हणजे तो नागोठण्याचा असेल, नागोठण्याचा दुसरा ब्रिज असेल किंवा कोलाडचा सुद्धा असेल. कोलाडचा जो आता जो जेवढा आपण कंप्लीट झालेला होता अर्धा ब्रिज त्याचा रस्ता जरी पाहिला तरी त्यांना कसे खाच खळगे म्हणजे वरखाली रस्ता होता, पण इकडचा रस्त्याची क्वालिटी नक्कीच चांगली आहे. आणि ही आता डाव्या साईडला पण जी बिल्डिंग पाहिली ना ती होते माणगाव शहराचे कचरा प्रक्रिया केंद्र, तर ते इथं आहे. आणि इकडून सरळ थोडं पुढे आलो की तिकडे आहे ह्या नदीवरचा ब्रिज आणि त्याचं कामसुद्धा चालू आहे. एका साईडच्या लेनचं काम त्याने मध्ये दोन्ही लेनचं काम फास्ट चालू होतं, मध्ये आता ते एका लेनचं काम डाव्या साईडचं थांबलेलं आहे थोडंसं आणि एका साईडच्या लेनचं काम फास्टमध्ये चालू आहे. इकडे गर्डर वगैरे तुम्ही पाहू शकता की डाव्या साईडची लेन आहे त्याच्यासाठी तयार करत होते ते, पण आता त्यांनी तिथंच ठेवलेले आहेत, त्यांनी अजून कुठे वापरलेले नाही आहेत. आणि उजव्या साईडच्या लेनचं काम करणं फास्ट चालू केलेलं आहे त्यांनी. तर इकडून थोडं पुढे गेलं तर आपल्याला दिसू शकतो तो ब्रिज वगैरे कसे आहेत ते. तर इकडं जो ब्रिज दिसतो आहे ना तर इकडे गर्डर वगैरे त्यांनी टाकले होते सुरुवातीला, पण महिन्यानंतर त्याच्यामध्ये काहीच बदल एवढा झालेला दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इकडे बघा हे पुढचे गर्डर टाकायचे बाकी आहेत तेच तिकडं ठेवलेले आहेत त्यांनी. तर याच्यामुळे कसं की ते एका साईडचं जी उजव्या साईडची लेन आहे त्याचे काम करण्यावरती जास्त भर देतात. तिकडं मॅनपॉवर वगैरे जास्त दिसते काम करताना. इकडचे तोडले आहेत, इकडे छोटी मोठी कामं आहेत तीच चालू आहेत सध्या ह्या लेवलची. तर ॲटलिस्ट 1 ब्रिज जरी कंप्लीट झाला तरी ते जे तेवढंच ट्रॅफिक कमी होऊन जाईल. इकडून तुम्ही पाहू शकता की एक ब्रिजचं काम चालू आहे, एक ब्रिजचं थोडं स्लो झालेलं आहे. समजू शकतो की ही जी आता इथून डाव्या साईडला आपल्याला ब्रिज दिसतो आहे तो चालू होईल आणि इकडचीच ती लेन तशी कंप्लीट करायचं त्यांचं बरं आहे. म्हणजे जो रेल्वे ओव्हर ब्रिजसुद्धा आहे ना तो सुद्धा डाव्या साईडचाच, म्हणजे इकडून पाहिलं तर डाव्या साईडचंच त्याचं कामसुद्धा फास्ट आहे. आणि इकडे सुद्धा लेवल वगैरे जे लेन वगैरे त्यांनी तीच कंप्लीट करायचा जास्त भर दिलेला आहे. इव्हन जर जो पुढचा ब्रिज आहे जो रायगड फाट्यावरनं सुद्धा जातो ब्रिज त्याचंसुद्धा उजव्या साईडच्या लेनचं काम फटाफट चालू आहे, डाव्या साईडचं अजून थोडं स्लो काम आहे. तर ते आपण पाहू शकतो पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच. आणि इकडे तुम्ही पाहू शकता की उजव्या साईडच्या लेनचं बऱ्यापैकी फायनल लेवलचं काम झालं आहे. डाव्या साईडची पण लेवल केलं आहे, त्याला फायनल एक लेअर यायची बाकी आहे अजून.
आणि इथून थोडं पुढे गेलं तर दोन्ही साईडचे लेवल व्यवस्थित झालेले आहेत. आता आपण व्हिडिओमध्ये ती जी 4 व्हीलर पाहिली ती इथूनच गेली या गॅपमधून वगैरे. आता होतं कसं की बऱ्याच वेळा इकडच्या कामाचं स्टील वगैरे पडलेलं असतं, त्यामुळे गाड्या पंक्चर वगैरे सुद्धा होऊ शकतात. ते मग अशी आपण जसं सांगितलं की ज्यांना काळजी नसते ना स्वतःची किंवा गाडीची वगैरे, ते चिकडून एवढे गाडी घेऊन येतात 4 व्हीलर वगैरे. 2 व्हीलरसाठी कसं होतं की थोडाफार जागा असते, तिकडून जाता येतं किंवा समजतात काही खास खळगे वगैरे असतील तर. 4 व्हीलरमध्ये पटकन तो अंदाज येत नाही, मग गाड्या वगैरे आपटतात. तर काळजी घ्या तुम्हीसुद्धा, येऊ नका जोपर्यंत गव्हर्मेंट स्वतःहून रस्ते चालू करत नाही तोपर्यंत. आणि आता काही थोडे दिवस राहिलेले आहेत, हा रस्ते तर कंप्लीट होतीलच आणि लवकरच ॲटलिस्ट पुण्याकडून तरी येणारी ट्रॅफिक ह्या रस्त्यावरून जाईल. पण एक गोष्ट सांगतो की जर तुम्ही पुण्यावरून जर इकडे येत असाल ना, तर तुम्हाला श्रीवर्धन किंवा त्या साईडला जे गाड्या मसला श्रीवर्धन दिवायगर तिकडे जायचं असेल ना, तर बायपास वापरू नका, माणगावमध्ये या, माणगावमधून जा. जर तुम्हाला माणगावमधून जो फाटा पकडायचा असेल, फाटा लागतो त्याकडून जायचं असेल तर, जर गोरेगाववरून वगैरे जायचं असेल, लोणेरे गोरेगाव त्या साईडने असेल तर नक्कीच माणगाव बायपास वापरा. पण जर माणगाव शहरातून जायचं असेल तर इकडे बायपास येऊ नका, कारण का परत तुम्हाला तेवढे 2-1 किलोमीटर रिटर्न आतमध्ये माणगाव शहरात जावं लागेल. तो खूप लॉंगकट पडेल. जर तुम्ही लोणेरे गोरेगाव त्या मार्गे जर जाणार असाल ना, तर नक्कीच तुम्हाला माणगाव बायपास चांगला पडेल आणि तुम्ही ट्रॉपिकमध्ये अडकणार नाही. जर तुम्ही पुण्यावरून बीच साईडला जर जाण्यासाठी येणार असाल तर नक्कीच बायपास वापरा, जेव्हा गव्हर्मेंट चालू करेल तेव्हा. आणि तुम्ही तिकडून नंतर लोणेरवरून गोरेगाववरून पुढे रस्ता जातो मसल्यावरून श्रीवर्धन, आणि मग तिकडचे पुढचे सगळे बीच वगैरे तुम्ही कवर करू शकता. आणि इथून पुढे कोकणात जायला रस्ता आहेच. फक्त जे माणगावमधून ज्यांना जायचं असायचं ना, ते सुद्धा इकडून येतात कधी गाड्या घेऊन, आणि मग त्यांना रस्ते सापडत नाहीत. परत मग ते माणगाव शहरात जायचं आणि तिकडून त्यांच्यासाठी लॉंगकट पडतो खूप. तर फक्त रस्ते वापरताना, बायपास वापरताना विचार करा की आपल्याला कसं कुठे जायचं आहे, बायपास कुठे कनेक्ट होणार आहे, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच बायपास वापरा. कारण काही जण सगळे जात आहेत म्हणून रस्ता वापरतात आणि नंतर मग कुठेतरी अडकून बसतात. आता इकडं आपण पाहतो आहे की जो रायगडचा रस्ता आहे त्याच्यावरचं ब्रिजचं काम उजव्या साईडला चालू आहे, आणि ह्या ब्रिजचं सुद्धा त्या साईडची म्हणजे उजव्या साईडची जी लेन आहे ती चालू करण्यासाठी तिकडच्या ब्रिजचं काम चालू आहे फास्टमध्ये. आणि आता आपण साईडने थोडं पुढे जाऊयात पलीकडे झालेल्या ब्रिजच्या. तर इकडे सुद्धा इथून दोन्ही ब्रिज इकडचे झालेले आहेत व्यवस्थित, फक्त आता चालू करायचे आहेत त्यांना ब्रिज. तर त्याचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे. म्हणजे जर तिकडच्या ब्रिजचं काम झालं ना, तर इकडचं सुद्धा रेडी आहे काम चालू करायला ब्रिज. तर आता बघूयात कसं काम पुढे भविष्यामध्ये होतं आहे ते. आणि हाच रस्ता आहे जो पुढे जातो, म्हणजे रायगडला जाऊ शकतो तुम्ही, किंवा तिकडून पाळीकडून खोपोली पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेलासुद्धा भेटू शकता ह्या रस्त्याने. तर हा एक बाहेरचा एक शॉर्टकट नाही बोलता येणार, पण चांगला निसर्गामधून जाणारा रस्ता आहे, पण छोटा रस्ता आहे, त्यामुळे थोडा जर जास्त गाड्या गेल्या तर ट्रॅफिकमध्ये होऊ शकते तिकडेसुद्धा. पण छान रस्ता आहे इकडूनसुद्धा जायला. तर आता इकडे आपण पलीकडे आलो आहेत ब्रिजच्या, आणि आता ब्रिजच्या साईडचा आपण भराव वगैरे पाहतो आहे की कशा प्रकारे केलेला आहे. तर इकडे पण भराव वगैरे छान केलेला आहे, आणि भराव करून तो व्यवस्थित लसून परत त्याच्यावरती भराव करणे असे त्यांची प्रोसेस चालू आहे. त्यामुळे नंतर रस्ता खचण्याचे चान्सेस खूप कमी होतात. आणि आता आपण इकडून सरळ जाऊयात आणि पुढे जाऊन बघूयात जो गोवा एंड आहे मुंबई गोवा बायपासचा, माणगाव बायपासचा, त्याचं काम किती झालेलं आहे ते. लास्ट टाईम ते जोडलेलं नव्हतं, लेवल नव्हती झालेली, फक्त एक छोटा जो पाणी जाण्यासाठी ब्रिज बांधत होते, छोटासा ब्रिज होता म्हणजे मोरी टाईप, ते बांधायचं काम चालू होतं. आणि आता बहुतेक ते झालं असेल, आणि ते जर झाले असेल, त्याची लेवल वगैरे झाली असेल, तर नक्कीच आपण पलीकडे सुद्धा जाऊ शकतो इकडून. फक्त इकडे मी जे खड्डे वगैरे बोलवतो ना, ते इकडे खड्डे वगैरे खूप आहेत ह्या साईडला, त्यामुळे 4 वगैरे घेऊन इकडे येऊ नका. त्यांचे जे मोठे गाड्या चालतात, जे कन्स्ट्रक्शनवाले, त्यांचे टायर वगैरे खूप मोठे होतात, त्यांना फरक पडत नाहीत. पण छोट्या ज्या कार असतात त्यांचे टायर नक्कीच डॅमेज वगैरे होऊ शकतात. आणि इकडे तुम्ही पाहू शकता की इकडे रस्त्याचं काम वगैरे झालेलं आहे. ते इकडून लेवल वगैरे करून दोन्ही साईडच्या लेनचं काम बघा कसं झालेलं आहे. ते आपण मधून चाललेलं दोन्ही साईड लेनच्या, आणि पुढेपर्यंत मला रस्ता दिसतो इथे की रस्त्याचं काम व्यवस्थित झालेलं आहे. लास्टपर्यंत
जे मागाशी बोललो छोटा ब्रिज वगैरे बांधलेला आहे त्याच्यावरती सुद्धा भराव वगैरे केलेला आहे आणि लवकरच मुख्य जो रस्ता आहे ना त्याला हे कनेक्ट करू शकतात, कारण का लेवल वगैरे व्यवस्थित झालेली आहे. तिकडे तुम्ही रेल्वेचा रस्तासुद्धा पाहू शकताय उजव्या साईडला. आणि लवकरच हा रस्ता तर ह्या रस्त्याला कनेक्ट होईल. तर इथपर्यंत तरी रस्ता व्यवस्थित झालेला आहे. इथून पुढे लेवल वगैरे सुद्धा आहे, फक्त फायनल 2 लेवल ज्या असतात ना त्या करायच्या आहेत, म्हणजे पूर्ण रस्ता ह्या जो रस्ता झालेला आहे ना जोपर्यंत कंप्लीट तोपर्यंत कनेक्ट त्यांना करता येतं. हा इथला एक 100 ते 200 मीटरचाच रस्ता राहिला असेल करायचा, म्हणजे लवकरात लवकर आपल्याला रस्ता आपण वापरू शकतो अशी अपेक्षा आहे. ॲटलिस्ट पुणेकर तरी वापरू शकतात. आता जो रेल्वेवर ब्रिज कधी होते त्याच्यावरती पूर्ण बायपास कधी वापरणार ते आहे. इकडे पाहू शकता जुना मुंबई गोवा महामार्गसुद्धा दिसतो आहे आणि इकडे नवीन बांधलेला ह्याला कनेक्ट करणार आहेत रस्ता.